तेच तुम्हाला सांगतो, कीर्तनात अध्यात्म आला की देव जन्माले आला, देव जन्माल्यातून तिथे देव जन्माला येतो, तिथं झोप, पण तिथं राक्षस झोपले, एवढा फरक राहिला. तिथं कोण झोपलं? राक्षस. आपण राक्षस आहे का? असो, विनोदाचा भाग जर बाजूला ठेवला तर जीवनात आल्यानंतर एकच कार्य करायचं आहे. कोणतं? घडो वेळो वेळा शेवाया संताशी. याच्यातून मुक्त होण्यासाठी प्राप्त हो ज्ञान उपासना कर्म धर्माचे वर्म जाणो सर्व. नाही का? याच्यातून मोकळं व्हायचं आहे तुम्हाला आणि संतांच्या मागे जायचं आहे. कधी? तुकड्या म्हणे ऐसे करा देव होतसे सोयरा. तुम्ही संतांनी सांगितलेल्या पद्धतीनं जीवन जगलं तर संत तुमचा सोयरा बनाले, मागं पुढं पाहणार. तेथे ठेवूनिया विश्वास, ठेवूनिया विश्वास, जिती करावा जिती करावा जिती करावा संतांनी सांगितलेल्या पद्धतीनं जर जगलं तर कुठं जाण्याची गरज नाही. आता माग महाकुंभ मेळा झाला, प्रयागराजले अनेक लोक घेतले, अनेकांना आपापल्या मतानं आपापली व्यवस्था करून आले. कोणी चांगली केली, कोणी मोडून आलं, कोणी मरून आलं, कोणी कोण्या पद्धतीनं आलं. तुकाराम महाराजांनी सांगितलं, नाही निर्मळ मन काय करील साबण. जिथपर्यंत माणसाचं मन निर्मळ होणार नाही तिथपर्यंत काही साबण किती लावलं तरी फायदा होणार. महाराजांचे विचार हे विज्ञानवादी आहे. महाराजाच्या अधिष्ठानाच्या मागे चिन्ह लागलेलं आहे, सर्व भूते हिते रता, सर्व प्राणी मात्रावर दया करा. 2 साप त्याच्यावर आहे. एक साप असा दाखवते अध्यात्म आणि दुसरा दाखवते विज्ञान. आणि विज्ञान आणि अध्यात्माची जर सांगड झाली तर तुमचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड जर झाली तर तुमच्या हाताने संतांची सेवा घडल्याशिवाय राहत नाही. हे संत महाराज सांगतात, अध्यात्म और विज्ञान के संयोग से सब हो. पण आम्हाला अध्यात्म समजते पण विज्ञान समजत नाही. विज्ञानवाल्याला विज्ञान समजते, अध्यात्माची एकही दांडी येत नाही. म्हणून काम खल्लास. म्हणून संतांचं म्हणणं असं आहे, वंदनीय महाराजांचं म्हणणं असं आहे डायरेक्ट की देशाच्या पंतप्रधानानं देशासाठी, देशातल्या नागरिकासाठी जे जे चांगलं करता येईल ते केलं तर त्याला प्रयागराजमध्ये 2-3 बुड्या मारायची गरज नाही. गावातल्या सरपंचानं गावातल्या योजना गावातल्या लोकांसाठी जर आणता येईल आणि गावातल्या सरपंचांना सरकारच्या 99 योजना जर राबवत असेल तर त्याला कोणाच्या नदीमध्ये जाऊन आंघोळ धुवायची गरज नाही. संतांचे विचार फार मोठे विचारवंत संत होते, ज्यांनी आम्हाला बुद्धी दिली. मग साधं नाही तर आला शनिदेवावर तेल टाकणं सुरूच आहे. पण तुकडोजी महाराज म्हणतात, अरे शनिदेवावर तेल टाकण्यापेक्षा एखाद्या गरीबाच्या फोडणीले तेल नसन तर त्याच्या फोडणीले तेल द्या. त्याच्या फोडणीले जर तेल तुम्ही पुरवलं तर शनिदेवाचा आशीर्वाद तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही. साधं सोपं उदाहरण आहे. पण हे कधी, हे कोण्या कार्यक्रमातून समजते? संतांच्या पुण्यस्मरण सोहळा, कोणता सप्ताह म्हणा, कारण त्याच्यातून हे विचार प्राप्त होते. कोणते? घडो वेळो वेळा सेवा या संतांची. जिथपर्यंत सेवा समजणार नाही तिथपर्यंत काही नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, हे फार 60-70 वर्षाचं आयुष्य आहे फक्त तुमच्या जवळ. आता किती वर्षात? 60-70 वर्ष. ज्याचे 50 झाले त्याने समजून चाला का 10-15 वर्ष आहे. 10-15 वर्षात जर दिवा लावला तर लावला, नाही तर डबल काही मेणबत्ती पेटणार नाही. सांगून देतो. कारण कसं आहे, कमी वर्षाचं तुम्ही किती माझी बायको माझे पोरं म्हणा, हे थोडीशात दूर येणार आहे. किती पोरगा म्हणलं किती बायको म्हणलं तर तुमच्या सरणावर काही होडी घेणार. तुम्ही म्हणतील बायको पोरं, नाही का ते भजन आहे ना, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. या संसारात
काय येणार आहे आमच्या सोबत? तू माझ म्हणत पण सरनाशी वंत करोनी 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 विचार करोनी करोनी विचार करा, तू माझं माझं म्हणतो पण हे सारं नाशिवंत. बाप मेला तर पोरग हक्क कपाट भरून असलेले धोत्र पेटवून देते पण बापाचा सातबारा पेटवत नाही. माय मेली, मायेचे अख्खे दिवाण भरून असलेले तिचे जे काही कपडे असेल ते पेटवून देईल, पण मायची एकदानी काही पेटवत अनेक आहे. माया जिवंतपणीचं उदाहरण आहे. आमची बुट्टीबोरीवाली आबाजी मरण पावले प्रमोद महाराज. बुट्टीबोरीवाली चुलतच आबाजीवर, शक्य दुसरीकडे राहते. चुलत आबाजी हे रात्री फोन आला, बरोबर बाया लढते. तुमच्यावरून नाही सांगत मी पाहिलं ना, गेअर टाकू टाकू लढते. पहिल्या गेअरवर कसं लढायचं, फक्त इंजन मध्ये आईल असलं पाहिजे. पद्धतीच आहे महाराज. मी त्या दिवशी नखरे पाहिलेलं आहे. बुट्टीबोरी मध्ये सातगाव मध्ये माहितीला गेलो. आम्हाला रात्री फोन आला, आबाजी मेले. मग आता एवढा परिवार जातात, गाडी केली 4 व्हीलरनं जायचं बा सकाळी. मै मामी मोठी हुशार, मै आजी कमी पण मामी हुशार. ते रातभर नाही लढली, तिला माहित आहे रातभर लढली ना तर घसा बसते म्हणून तिनं बरोबर सकाळच्या साठी पुरवून ठेवलं. हो, आजीची दुसऱ्या गेटवर गाडी होती रातभर टिक 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 टिक. सकाळी 8 वाजले. आता 8 वाजेवर आमची गाडी पोहोचली. आजीची गाडी चालूच होती दुसऱ्या गेटवर. तिला माहित आहे आता पहिलं गाडीतून मी उतरलो आणि मी गेलो घराकडे. मी जसं माझ्या मामीला दिसलो तसं तिनं पहिला गेअर टाकला, वज सुरू केलं. तिला माहित आहे आता हे घनगोत आलं, बुड्याच्या पोरी आल्या तर आपल्याला मुंद्या एकदानी भेटली. बोट्याच्या बोटातल्या मुंद्या. दुसरे पहिल्याच गेअरवर गाडी होती. मग मै बाबा गेले. जावई दिसल्याबरोबर मग आजीनं का केलं, तिसरा गेअर टाकला, थोडासा आवाज वाढवला. कसा कसा रोज पन्नी घेऊन जायेगा. जावयाची व्यवस्था करायचं काम आहे. मामीला वाटलं तिने आपलं पुरवणं सुरू केलं आणि तिकडून मग आमची आई उतरली. आता तुम्हाला माहित आहे हे हिरो होंडा, हिनं टाकला 4था गेअर, मामीने वाढवून दिला आपला. मग आमची पल्सर डायरेक्ट 5वा गेअर. तीनही नद्याचा झाला संगम. मै मामी लढत जाईन, बुड्याच्या बुटातल्या मुंद्यावर पण जाईल. नाव तमाशा पाहून घेतला मावशी. ही येतच राहते. हे तुम्ही किती करा, हे काही संघ येत. आता अकर मास करते 12 महिन्यानं. अकर मास मांडवशिले म्हणा का देव घडवतात.
हे देव घडवते. ज्या माणसानं आयुष्यभर कोंबडे बकरे खाल्ले, खर्रा खाल्ला, ज्या माणसानं आयुष्यभर बायकोले दारू पिऊन मारलं, त्याचा देव घडवते आणि त्याले देवऱ्यात बसवते. त्याची लायकी आहे का देवऱ्यात बसवते? त्याच्यासाठी एकच विचार आहे, घडो वेडो वेडा शेवा या संताची. ज्या पोरानं जन्म देणाऱ्या मायबाबाची मरतपर्यंत व्यवस्था चांगली केली, त्याच्या हातून संताची सेवा घडली. त्यानं बापाची तेरवी केली कितीक न नाही केली कितीक, आणि बापाले घडवून देवरात मांडला कितीक न नाही मांडला कितीक. लक्षात ठेवा, हे संताचे विचार आहे महाराज. हे जिथपर्यंत समजणार नाही तिथपर्यंत तुमच्या आमच्या हातात काही येणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, बाप मेल्यावर बापाची राखड नाही कोण्या नदीत नेली तरी चालते. ज्या पोराने जिवंतभर मायबाबाची सेवा चांगली केली, त्यानं बापाची राखड गावच्या गडरमध्ये टाकली तरी जास्त फरक पडणार. आता नवरात्र आली का सर्वांच चालू होती जय माता दी जय माता दी. अरे जय माता दी म्हणणार वाल्याची माय वृद्धाश्रमात आहे. समजलं का? ज्या माणसाला समजलं अरे मातीची देवी मांडून फायदा नाही, ज्यानं माईची सेवा केली त्याला समजलं घडो वेडो वेडा सेवा या संताची. ज्यानं कास्तकाराचं कार्य प्रामाणिकपणानं सांभाळलं, दुसऱ्याच्या रोजानं गेलं, पण मालक शेतात नसताना त्यानं प्रामाणिकपणानं काम केलं आणि प्रामाणिकपणानं पैसे घेतले, त्याचं नाव आहे घडो वेडो वेडा सेवा या संतांची. ज्याला सत्य समजलं त्याची सेवा घडली महाराज. आणि ज्याला सत्य समजलं नाही त्याने जीवनात आलं मोज मस्ती केली. अरे महाराज सांगतात, खाणे पिणे आणि मौजाची करणे, पशु पक्ष्याचे जिने नव्हे, खाणे पिणे आणि मौजाची. आता तरी माणसात आलो पाहिजे तुम्ही. आणि आता जर माणसात जरी आलो नाही तर जन्मात आम्ही कधीच माणूस होऊ शकणार नाही. म्हणून आजचा अभंग आहे आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात वंदनीय महाराज सांगतात, तुकड्या दास हो तुकड्या दास तुकड्या दास हो तुकड्या दास हो तुकड्या दास अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं, तुकड्या दास म्हणे हो गुरु.